नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तिरुपती दळवे ॲग्रीमाइंड शेती सल्ला या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपल्या हळद उत्पादक खूप साऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की हळदीला मातीचा भर किती वेळेस लावला पाहिजे आणि शेवटचा मातीचा भर कधी लावला पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जेव्हा हळदीची लागवड करतो तेव्हा खूप सारे शेतकरी मातीचा भर जो आहे तो लगेच लावून घेतात, कारण आपली जमीन भुसभुशीत असते आणि मातीचा भर जो आहे तो भरपूर जास्त लागतो। पण काही राहिलेले शेतकरी असतात ते हळदीची उगवण होण्याची वाट बघतात, किंवा काही शेतकऱ्यांना जर माती लावायची गरज असेल, त्यांची माती जर खाली आली असेल पाण्यामुळं पावसामुळं, तर त्यांनी पण 45 ते 50 दिवसाला पहिला मातीचा भर लावू शकतात। त्यानंतर शेवटचा मातीचा भर आपल्याला 90 ते जास्तीत जास्त 110 दिवसापर्यंत लावून घ्यायचा आहे। त्यानंतर मातीचा भर आपल्याला लावायचा नाही। शेतकरी बंधूंनो, याचं कारण म्हणजे आपल्या हळदीच्या मुळी ज्या आहेत ते संपूर्ण बेडनं पसरत असतात आणि जवळपास या नळांडीपर्यंत येतात। त्यामुळे शेतकरी बंधूंनो, आपल्या हळदीच्या मुळींवर जो मायक्रोरायझा म्हणजे जैविक बुरशी असते ती पण डिस्टर्ब होते आणि आपल्या हळदीच्या मुळी तुटू शकतात। मग यामुळे आपल्या हळदीला अन्नद्रव्ये व्यवस्थित आपटेक होऊ शकत नाहीत। त्यामुळे तुम्हाला मातीचा भर 90 ते 110 दिवसापर्यंतच लावून घ्यायचा आहे। आणि जर कंद जर बाहेर निघाले असेल तर कंदांना पण इजा होऊ शकते। त्यामुळे मातीचा भर तुम्हाला 90 ते 110 दिवसानंतर लावायचा नाही। मग त्याबरोबरच तुम्हाला शेतकरी मित्रांनो, रासायनिक खत जर टाकायचं असेल तर तुम्हाला टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून रासायनिक खत जो आहे तो मातीमध्ये व्यवस्थित झाकला जातो आणि हवेद्वारे उडून जात नाही आणि मोठा पाऊस पडला तर वाहून जात नाही। तुमचे जर काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करतो। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या ॲग्रीमाइंड शेती सल्ला या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।